हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवणार आहे आपण उन्हाळा स्पेशलमध्ये पाइनॲपल ज्यूस. आणि हे पाइनॲपल ज्यूस तुम्ही एकदा जर बनवले ना तर तुम्ही बाहेर जाणं आणि बाहेरचं पाइनॲपल ज्यूस पिणं पूर्णपणे विसरून जाल. तर त्यासाठी ही रेसिपी नक्की बघा, पाइनॲपल ज्यूस. तर त्यासाठी घ्यायचं एक पाइनॲपल घेतलं होतं मी आणि हे मला मार्केटमध्ये 30 रुपयाला मिळालं होतं. पाइनॲपलसाठी साहित्य बघूया. त्यासाठी एक पाइनॲपल, 1 ग्लास दूध आणि 1 वाटी साखर घ्यायची. नंतर इथं पाइनॲपल कट करून घेऊया. आणि पाइनॲपल कापासाठी थोडी मेहनत लागते, पण ज्या गोष्टीला मेहनत घ्यावी लागते ती गोष्ट नंतर चांगली पण तेवढीच असते. इथं थोडे मला पाइनॲपल कट करण्यासाठी थोडी मेहनत लागली होती. आणि पाइनॲपलचा थोडा भाग हा खराब निघाला होता, पण साईडचा व्यवस्थित होता. नंतर तेवढा मी कट करून टाकला आणि जो चांगला होता तो तेवढा घेतला. अगोदर अशा खापा करून घेतल्या आणि नंतर साईड कट केली त्यांची. त्यांचे जे खवलर असतात ते काढून घेतले. आणि खवलर काढून झाले की नंतर परत अशा ह्या पद्धतीने कट करायचे आणि बाजूला काढून टाकायचं. आणि जो हा वरचा हिरवा भाग आहे तो मी आमच्या शेतामध्ये पेरणार आहे, म्हणजे येतो की नाही पाइनॲपल आपल्याकडे पण हे पण मी बघणार आहे. नंतर मी असे कट करून घेतले पाइनॲपल तुकड्यामध्ये. नंतर घ्यायचं मिक्सरचं भांडं, मिक्सरमध्ये टाकायचं 1 वाटी साखर, 1 ग्लास दूध आणि थोडं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता हे सर्व. आणि नंतर ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असा छानपैकी असा येल्लो कलर आपल्या पाइनॲपल ज्यूसला आला होता. आणि जसं मार्केटमध्ये मिळतं तसंच पाइनॲपल आपलं हे तयार झालं होतं. नंतर एका चाळणीने मी इथं गाळून घेतलं. आणि चमच्याच्या साहाय्याने असं फिरून घ्यायचं. आणि नंतर बघा असं एवढं हे राहिलं होतं. मी परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं एवढं, पण तरी पण ते थोडं राहिलं होतं, म्हणजे ते पाइनॲपलचे साल होते. आणि तेवढे मी बाजूला काढून टाकलं. आणि नंतर झालं होतं आपलं नॅचरल असं पाइनॲपल, कोणतंही केमिकल कलर वगैरे काहीच नाही टाकला होता, फक्त नॅचरल पाइनॲपल ज्यूस आपलं हे तयार झालं होतं. नंतर घ्यायचे तर काचेचे ग्लास घ्यायचे आणि थोडे मी बर्फाचे तुकडे टाकले होते. नंतर घालायचं पाइनॲपल ज्यूस घालायचं. आणि खरंच सगळ्या ज्यूसमध्ये हे सर्वात भारी ज्यूस तयार होतं, आणि ते पण घरच्या घरी पाइनॲपल ज्यूस. आणि तुम्हाला हे पाइनॲपल ज्यूस कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला मग आम्ही पण एन्जॉय करतो पाइनॲपल ज्यूस. आणि तुम्हाला पाइनॲपल ज्यूस कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.